सातारा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या वाठार स्टेशन गावामधून नॅशनल हायवे 965 डी-मार्ग जातो। या हायवेवर येथील असणाऱ्या वाघदेव चौकामध्ये श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे वाघदेव विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय आहे। परंतु लोणंद आणि सातारा या दोन्ही बाजूने तीव्र उतार असल्यामुळे या रस्त्यावर अपघाती क्षेत्र निर्माण झाले। या विद्यालयामध्ये आणि महाविद्यालयामध्ये जाण्या येणाऱ्या विद्यार्थ्यांना वेळोवेळी छोट्या मोठ्या अपघातांना सामोरं जावं लागतं। या अनुषंगाने फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार दीपक चव्हाण यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवा नेते नागेश शेठ जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली वाठार स्टेशन ग्रामपंचायतचे निवेदनपत्र, माजी पंचायत समिती सदस्य संजय माने, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव आणि माजी सरपंच ऋषीभैया जाधव तसेच पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी या हायवेवरील होत असलेल्या विविध समस्यांबद्दल पुणे वारजे येथील भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी यांना रंबल स्ट्रीप आणि लाईटचे सोलर ब्लिंकर, दिशादर्शक फलक, वाहतुकीस अडथळा असणारी झाडे काढणे आणि अन्य मागण्यांबाबत थेट त्यांच्या कार्यालयामध्ये जाऊन निवेदन सादर केले। यावेळी तब्बल अर्ध्या तासाच्या चर्चेमध्ये लवकरच सकारात्मक निर्णय घेऊन तोडगा काढू असं भारतीय राजमार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी अभिजित औटी यांनी सांगितलं। याबद्दल राष्ट्रवादीचे युवा नेते नागेश शेठ जाधव, माजी पंचायत समिती सदस्य संजय माने, माजी तंटामुक्ती अध्यक्ष नामदेव जाधव, माजी सरपंच ऋषीभैया जाधव आणि पत्रकार मुकुंदराज काकडे यांनी या अधिकाऱ्यांचे आभार मानले।